विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या पेपरला फक्त 1 दिवस बाकी आहे. आज आहे 15 तारीख आणि 16 तारखेला म्हणजे उद्या आपला पेपर आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला ताणतणाव आला असेल, टेन्शन आलं असेल, पेपर कसा लिहायचा हे तुम्हाला समजत नसणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अभ्यास तर केलाय, पण असं वाटतंय की लक्षात तर नाही राहिला अभ्यास, बरोबर? मग या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा या आपल्या ज्या गोष्टी आहेत, तर याच्यावर नक्की सोल्युशन काय आहे? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहे, इम्पोर्टंट टिप्स, ज्या तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी, त्याचबरोबर रिव्हिजन करत असताना, नोट्स काढत असताना किंवा न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह करत असणार त्याचा खूप उपयोग होणार आहे. जेणेकरून तुमचे मार्क्स खूप वाढणार आहेत, बरोबर? त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचा. तुमचा फीडबॅक मला शेअर करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. आता तुम्हाला पहिली टिप मी जी सांगतोय, ती आहे आता सिलेबस कंप्लीट करायच्या मागे लागायचं नाही. आता आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काय? रिव्हिजन. ठीक आहे, तुमचे 5 चॅप्टर झालेले असू द्या, अगोदर रिव्हिजन करा. 10 चॅप्टर झालेत, अगोदर रिव्हिजन करा. 16च्या 16 चॅप्टर झालेत, तरी सुद्धा तुम्हाला रिव्हिजनच करावे लागणार आहे. मग आता काय लक्षात ठेवायचं आहे, की आता आपल्याला पुढच्याच चॅप्टरकडे जायचं नाही. आता जेवढं केलंय, जेवढं आपल्या चॅप्टर आपले झालेत, कंप्लीट झालेत, ठीक आहे. 4 जरी चॅप्टर झाले असतील तुमचे, 2 जरी झाले असतील, तरी अगोदर त्या 2 चॅप्टरची रिव्हिजन करा आणि ते 2 चॅप्टर परफेक्ट झाल्याच्या नंतर पुढच्या चॅप्टर्सकडे जा. बरोबर आहे? रिव्हिजन खूप इम्पोर्टंट आहे आणि खूप मार्क तुमचे वाढणार आहेत, बरोबर? जे केलंय व्यवस्थित ते एकदा पक्कं करायचं म्हणजे काय रिव्हिजन करायची आहे, बरोबर? आज 15 तारीख आहे. 15 तारीख पूर्ण तुमची रिव्हिजनमध्ये गेली पाहिजे आणि 16 तारीख ओके आपल्याकडे मॉर्निंगचा टाईम आहे. तर तो आपला लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणजे फॉर्म्युला वगैरे रिव्हिजन याच्यामध्येच गेला पाहिजे, बरोबर? पण आजची 15 तारीख ही पूर्ण रिव्हिजनमध्ये गेली पाहिजे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट दुसरी गोष्ट म्हणजे काय सिलेबस कन्क्लूड करा. सिलेबस कन्क्लूड करा म्हणजे काय एक्सेप्ट करा, की तुम्ही किती केलंय आणि किती नाही. बरेच जण काय करतात, फक्त मनाचं समाधान होण्यासाठी नाही, नाही माझे सगळे चॅप्टर झालेत, नाही नाही, माझे सगळे चॅप्टर झालेत आणि येत तर काही नसते त्यातलं फक्त हेडिंग चॅप्टरचे वाचलेले असतात किंवा थोडंसं काहीतरी त्यातलं डेफिनेशन्स येत असतात 4-2 डेफिनेशन बरोबर. त्याच्यामुळे आता सिलेबस कन्क्लूड करत चला. एक-एक चॅप्टर कन्क्लूड करायचा. म्हणजे काय, समजा रोटेशनल डायनामिक्स आपला पहिला चॅप्टर बरोबर. केला तुम्ही कन्क्लूड केला. याच्यात एवढे-एवढे डेरिव्हेशन्स आहेत, एवढ्या-एवढ्या डेफिनेशन्स आहेत. या मी केल्यात, या मला येतायत. हां, ठीक आहे. याचं कन्क्लुजन झालं. मग पुढच्या चॅप्टरकडे जायचं. असं कन्क्लूड करत-करत एक-एक चॅप्टर कंप्लीट करत-करत आपल्याला पूर्ण आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे, बरोबर? मग आता सुरू कसं करायचं आपला, जे तुमचे ऑलरेडी चॅप्टर्स झालेत, जे तुम्ही केलेत किंवा जे तुम्हाला ईझी वाटतायत, त्याची एकदा परफेक्ट रिव्हिजन करायची आणि एक चॅप्टर घेतला, परफेक्ट करूनच त्याला सोडायचं. म्हणजे अशा पद्धतीने परफेक्ट करायचा तो, की उद्या जरी मला रिव्हिजन करता नाही आली, 16 तारखेला जरी रिव्हिजन नाही करता आली, तरीही काही हरकत नाही. मी डायरेक्टली त्याचे आन्सर लिहू शकतो. या पद्धतीने प्रत्येक चॅप्टर तुम्हाला हा कन्क्लूड करत चालायचा आहे. यासोबत हेल्प कशाची घेऊ शकता तुम्ही? पी-वाय-क्यूची हेल्प घेऊ शकता. म्हणजे सोर्स ऑफ क्वेशन आपण जो म्हणतो बोर्ड एक्झामसाठी क्वेशनचा सोर्स कुठे आहे? तर तो पी-वाय-क्यूज आहे, बरोबर? मग तुम्ही काय करा, वायलर्न नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुम्हाला डायरेक्ट Googleवर सुद्धा क्वेशन पेपर मिळतील. मग लास्ट 5 इयरच्या क्वेशन पेपर तुम्ही घ्या. 2021 पासनच्या टोटल 9 क्वेशन्स पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग तुम्ही त्याच्यामध्ये चेक करा कोणते क्वेशन्स रिपीट झालेत. त्याच्यानंतरनं चेक करा तुम्ही क्वेशनचा पॅटर्न काय आहे. मग त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल, की नक्की आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टीचा करायचा आहे, बरोबर आहे? मग काय सांगतो मी तुम्हाला कन्क्लूड करायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे काय? की पॉइंटच्या नोट्स बनवायच्यात. आता नोट्स बनवण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबर? त्याच्यामुळे नोट्स कोणत्या बनवायच्यात? थोडक्यात वन पेज स्ट्रॅटेजी, वन पेजच्या नोट्स बनवायच्यात. एक चॅप्टर आहे, बरोबर? ज्या कन्सेप्ट तुम्हाला त्या चॅप्टरमधल्या पूर्ण येत नाहीत, ओके. ठीक आहे. ही डेफिनिशन किंवा ही जी कन्सेप्ट आहे, ह्या टाइपचं जे न्यूमेरिकल आहे, ते तुमचं पूर्ण झालंय. तर मग ते न्यूमेरिकल सोडायचं तुम्ही. म्हणजे काय? त्याचा आता अभ्यास किंवा रिव्हिजन करायची नाही. जे तुमचं राहिलंय त्याचा अभ्यास करायचा किंवा अशा नोट्स तुम्ही बनवायच्यात किंवा असे पॉइंट्स याच्यामध्ये लिहायचेत, की जे वाटतंय तुम्हाला परीक्षेसाठी इम्पोर्टंट आहे. आता परीक्षेसाठी सर्वच गोष्टी इम्पोर्टंट आहेत. जे वाटतंय तुम्हाला, की हे माझ्या लक्षातून जाईल, हे मला लिहून ठेवलं पाहिजे किंवा पेपरच्या अगोदर जाताना मला ते वाचलं पाहिजे. तर मग अशाच गोष्टी याच्यामध्ये तुम्ही नोट करून ठेवायच्यात, बरोबर? या ज्या नोट्स आहेत मॅक्सिमम 2 पेजपर्यंत जायला पाहिजे. एका टॉपिकच्या, एका चॅप्टरच्या मॅक्सिमम 2 पेजेसपर्यंत जायला पाहिजे. कारण लिहिण्यामध्ये आता आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाहीये. आपल्याला इन्व्हेस्ट टाईम कुठं करायचा आहे आपला? तर फक्त लर्निंग करण्यामध्ये किंवा रिव्हिजन करण्यामध्ये, बरोबर आहे? मग काय करायचं की पॉइंट्स जे असतात, ओके. की पॉइंट म्हणजे काय? असा एखादा पॉइंट, अशी एखादी डेफिनिशन मधला वर्ड, की ज्या वर्डमुळे पूर्ण डेफिनिशन आपल्या लक्षात राहते, ओके. किंवा पूर्ण डेफिनिशन आपण लिहू शकतो काहीतरी त्या कन्सेप्टबद्दल. एका शब्दावरून किंवा त्या एका वाक्यावरून आपण पूर्ण पॅराग्राफ तयार करू शकतो. असा वर्ड तुम्हाला इथं नोट डाउन करून ठेवायचा आहे, बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर मी जर अगोदरच तुम्हाला सांगितलं 16 तारखेला आपल्याला काय करायचंय? लास्ट मिनिट रिव्हिजन द्यायची. पण रिव्हिजन कशातनं करायची आपल्याला? टेक्स्ट बुकमधनं? नाही.
लाईव्ह लेक्चर्स पाहायचेत? नाही. रेकॉर्डेड पाहिजेत? नाही. मग करायचंय काय? तर तुम्ही ज्या या नोट्स बनवल्यात, ओके, वन पेज ज्या नोट्स बनवल्यात, त्याच पेजची रिव्हिजन तुम्हाला इथं करायची आणि थोडेसे तुम्हाला पी-वाय-क्यूज वगैरे पाहायचेत, फॉर्म्युले वगैरे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, बरोबर आहे. 16 तारखेचं एकदम प्रॉपर झालं. आपल्याला काय करायचंय समजलं. 15ला तुम्हाला काय करायचंय रिव्हिजन करायची आहे समजलं. बरं त्याच्यानंतर काही टिप्स अजून? बरं सगळ्यात महत्त्वाची आणि मी पाहतोय की बरेचसे युट्यूबर्सच्या लाईव्ह लेक्चर्समध्ये 8-8, 9-9 घंट्याचे लाईव्ह लेक्चर्स घेतायत. 2-2, 3-3 हजार मुलं तिथं जॉइन आहेत. पण मला सांगा जे वर्षभरात नाही झालं लेक्चर्स पाहून, व्हिडिओज पाहून, ते आता होणार आहे का परीक्षेच्या 1 दिवस अगोदर? का ते डायरेक्ट तुम्हाला पेपर दाखवतायत? नाही ना. मग करायचंय काय तुम्हाला? लाईव्ह लेक्चर असेल, नाही पाहायचं. वन शॉट असेल, नाही पाहायचं. एकच गोष्ट अशी आहे, की जी तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे, ती म्हणजे फक्त सेल्फ स्टडी. जर तुम्ही केलं तर होणार आहे. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही बसता, हां, हाऊ इस द जोश? फुल जोश असतं तुमच्या, ठीक आहे. तुम्हाला वाटतं माझा सिलेबस झालाय. लाईव्ह लेक्चर संपतं, तुमचा सिलेबस तुमचा डोक्यात जे तुमचं घुसलं होतं ते पण संपतं. त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला? सेल्फ स्टडीवर फोकस करायचा आहे. सध्या एकही टॉपर्स म्हणजे जे टॉपर विद्यार्थी आहेत, तर ते कोणतं लाईव्ह लेक्चर्स पाहत नाहीत, ते कोणतं वन शॉट लेक्चर पाहत नाहीत. ते फक्त काय पाहतायत? ते फक्त काय करतायत तर सेल्फ स्टडी करतायत. हां, आता इथे लेक्चर्स कोणते पाहिजे तुम्हाला? टॉपिक वाईज लेक्चर असेल. समजा तुम्हाला एखादी गोष्ट अडली. ओके. एखादी गोष्ट समजत नाही. तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नाही. तर त्यावेळेस तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला तरी काही हरकत नाही. 10-15 मिनिटाचे व्हिडिओज पहा. काही हरकत नाही. ती कन्सेप्ट क्लिअर झाली. पुढच्या कन्सेप्टवर जा. पुढची कन्सेप्ट स्वतःच्या मनाने करण्याचा प्रयत्न करा. नाही जमली तर लेक्चर पहा. पण डायरेक्टच तुम्ही जर 10-10 घंटे लाईव्ह लेक्चर्स पाहत असाल आणि असं समजत असाल, की माझा सिलेबस झालाय, तर ते चुकीचं आहे. ते लाईव्ह लेक्चर्स समजा तुम्ही एकदा जॉइन करून पहा आणि त्याचं कमेंट सेक्शन, की चॅट सेक्शन जे असतं, ते ओपन करून पहा. मग तुम्हाला कळेल, की एक्झामविषयी किती सीरियस आहेत मुलं. मग आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला फक्त सेल्फ स्टडीवर फोकस करायचा आहे. लाईव्ह लेक्चर पाहायचे नाहीत आणि वन शॉट सुद्धा पाहायचे नाहीत. वन शॉट कुणासाठी? हां, ठीक आहे. वन शॉट तुम्ही पाहू शकता. पण कधी? ज्यावेळेस तो चॅप्टर तुमचा परफेक्ट झालाय, तुम्हाला शब्द न शब्द त्या चॅप्टर मधला येतोय. फक्त तुम्हाला आता रिव्हिजन करायची, नजरेखालनं घालायचे ते पॉइंट्स. मग त्या केसमध्ये वन शॉट पहा तुम्ही, काही हरकत नाही. पण लाईव्ह लेक्चर्स हे बिलकुल तुम्ही पाहिजे नाहीत. खूप टाईम वेस्ट त्याच्यामध्ये होतोय. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. उद्या सुद्धा आपल्याला फक्त 2-3 तास मिळणार आहेत. आजचा दिवस आहे. पुरेपूर आपल्याला सेल्फ स्टडी करायची आजच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? तर कॉन्फिडंट राहायचंय आणि पॉझिटिव्ह राहायचंय. प्रत्येक गोष्टीत, ठीक आहे. हा एक पेपर आहे फक्त. फक्त फिजिक्स म्हणजे काय 12वीचा एक पेपर आहे. पण कॉन्फिडंट राहणं आणि पॉझिटिव्ह राहणं हे एक वेगळाच ॲटिट्यूड असतो किंवा वेगळ्याच लेव्हलची पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्याच्यामुळे काय करायचं कोणतंही काम करत असताना, कोणतंही शुभ कार्य करत असताना आपल्याला ऑल्वेज कॉन्फिडंट राहायचं. ओव्हर कॉन्फिडंट होऊन जायचं नाही. हे माझा सिलेबस झालाय, मी लाईव्ह लेक्चर पाहिलं एक्स-वाय-झेड सरांचं, लाईव्ह लेक्चर्स पाहिलंय आणि आता माझं येणार आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. याला कॉन्फिडन्स म्हणत नाहीत. त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. आपल्याला कॉन्फिडंट राहायचंय. काय? ठीक आहे, ही मी कन्सेप्ट केली आणि याच्यावर मला जर न्यूमेरिकल वगैरे आलं, डेफिनिशन वगैरे आले, तर मी करू शकतोय. बरोबर आहे? हा झाला कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. बरोबर? त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर नक्की चांगला स्कोर तुम्हाला येणार आहे. आता त्याच्यानंतर काय करायचंय? टाईम मॅनेजमेंट. बरं, आजच्या दिवसाचं टाईम मॅनेजमेंट तर तुम्हाला समजलंय. आपल्याला आजचा पूर्ण दिवस रिव्हिजनमध्ये घालायचा आहे. जे चॅप्टर्स आपण केलेत ते व्यवस्थित करायचे. जे नाही केले, रिव्हिजन झाल्याच्या नंतर ना त्याला थोडंसं एक काय म्हणतो आपण, की नजरेखालनं त्या कन्सेप्ट घालायच्यात. पूर्ण सिलेबस कव्हर करणं आता 1 दिवसाच्या मानाने खूप हार्ड आहे. बरोबर आहे? समजा तुम्ही 10 चॅप्टर्स केलेत. 10 चॅप्टरची तुमची रिव्हिजन पण डन झाली. मग त्याच्यानंतर काय करायचं? राहिले जे 6 चॅप्टर्स आहेत, तर त्यांचे डेफिनिशन्स करा, डिस्टिंग्विश करा, लॉज करा. या ज्या गोष्टी आहेत, थिअरी गोष्टी, तर त्या तुम्ही करून घेऊ शकता याच्यातून. बरोबर आहे? पण तुम्ही डायरेक्ट पूर्ण चॅप्टर करायला जर गेले, तर वेळ कमी पडणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे या गोष्टी व्यवस्थित करा. अजून पेपरमध्ये कसं टाईम मॅनेजमेंट करायचं? तर टाईम मॅनेजमेंट एक क्वेशन येतोय. सगळ्यात पहिले पेपर हातात आल्याच्या नंतर आपल्याला टिक करायचंय. कोणते क्वेशन आपल्याला येतायत. जे क्वेशन जास्त येतायत आपल्याला किंवा आपण कॉन्फिडंट आहेत ती लिहिण्यात, तर ते अगोदर लिहून टाकायचे. बरोबर? सेक्शन वाईज लिहायचं आपल्याला. बरोबर? ज्या सेक्शनमधले जास्त क्वेशन्स तुम्हाला सुटतायत, तर ते क्वेशन व्यवस्थित लिहायचे. त्याच्यानंतर एम-सी-क्यूसाठी काय करायचंय? तर एम-सी-क्यूसाठी जागा शिल्लक सोडायच्यात. म्हणजे क्वेशन 1 ए आणि एम-सी-क्यू कसं असतात आपलं A1, A2, 1, 2, 3 काय या पद्धतीने असतील. बरोबर? समजा हा तुम्हाला एम-सी-क्यू येतोय, हा तुम्ही इथं लिहिला. हा येत नाही, तुम्ही रिकामा सोडा. त्याच्यानंतर लिहा. बरोबर आहे? त्याच्यानंतर लिहा. पण डायरेक्ट काय करायचं नाही, की क्वेशन 1 ए दुसऱ्या पानावर, क्वेशन 1 बी दुसऱ्या पानावर असं करायचं नाही आपल्याला. बरोबर आहे? एक सेक्शन आपण घेतला, समजा सेक्शन ए आपण जर घेतला, तर तो पूर्णच आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं खालीवर करू शकताय, व्यवस्थित नंबर्स टाकून, पण पूर्णच कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर अजून काय सांगेल मी तुम्हाला, एखादा क्वेशन तुम्हाला येत नाही, तर जास्त त्याला डोकं लावत बसायचं नाही. लगेच दुसऱ्या क्वेशनवर शिफ्ट व्हायचं. कारण एखादा क्वेशन येत नाही, आपण थोडंसं तिथं निगेटिव्ह व्हायला लागतो, बरोबर आहे? पण ते आपल्याला करायचं नाही. लगेच दुसऱ्या क्वेशनवर शिफ्ट करायचं.
नंतर सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा त्या क्वेशनवर आपल्याला यायचंय, त्याच्यावर विचार करून लिहायचंय. पण अगोदर पेपर हातात आल्याच्या नंतरनं डायरेक्ट तुम्ही लिहायला बसले पाहिजे. पहिला 1.5 तास तरी तुम्हाला जेवढं येतंय तेवढं 1.5 तासात लिहून होईल आणि त्याच्यानंतर 1.5 तास आहेच ना तुमच्याकडे, कशाला विचार करण्यासाठी, बरोबर आहे? मग टाईम मॅनेजमेंट समजलं तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय. त्याच्यानंतर अजून एक सिंपल ट्रिक ओके, की ज्यांचा अभ्यास झाला नाही, त्यांच्यासाठी मी काय सांगेल, ज्यांचा अभ्यास झाला नाही, झिरो स्टडी केली आहे त्यांनी, बरोबर? तर त्यांच्यासाठी सांगेल मी पेपर निळा करा. पेपर निळा करा म्हणजे काय? निळ्या कलरची शाई ओतायची एक पेपरवर. नाही, तसं नाही करायचं. सांगतो तुम्हाला काय करायचंय. तुम्ही समजा डेफिनिशन्स वगैरे ते आज कराल. डेफिनिशन्स कराल, डिस्टिंग्विश कराल, लॉज कराल. त्याच्यानंतर काय डेरिव्हेशन्स नको. फिजिक्समध्ये डेरिव्हेशन्स नको. एवढ्या जरी गोष्टी केल्या, तर बऱ्यापैकी तुमचा थिअरी पार्ट कव्हर होतोय. एक चॅप्टर आहे, बरोबर? त्याच्यातल्या कन्सेप्टबद्दल थोडं तरी तुम्हाला माहिती असतंय. आता जे क्वेशन्स तुम्हाला पूर्ण येतायत, तर ते पूर्ण व्यवस्थित लिहायचे. पण समजा जे येत नाहीत आणि तुमच्याकडे वेळ आहे, मग ते क्वेशन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. निळा करायचा याचा अर्थ काही पण लिहायचंय का आपल्याला त्याच्यामध्ये? नाही. त्या कन्सेप्टच्या रिगार्डिंग जेवढं तुम्हाला लिहिता येतंय, जेवढं डोकं लावून तुम्हाला लिहिता येतंय, तेवढं लिहायचंय. भले ठीक आहे ना, 4 मार्कचा क्वेशन असला, नाही 4 पैकी 4 भेटले, 2 तर मिळतील. 1 तरी मार्क मिळेल. 1-1 मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळं पेपर निळा करून यायचा आहे, बरोबर? या आणि हा पेपर तुम्हाला कधीपर्यंत निळा करत राहायचा? जोपर्यंत तुम्ही रिटन एक्झाम राहतात. रिटन एक्झामचा एकच फंडा असतो. तो म्हणजे लिहिलेलं दिसलं पाहिजे आणि लिहायचं जरासं व्यवस्थित लिहायचं आहे आणि तुम्हाला सांगतो जर एखादा 4 मार्कचा क्वेशन असेल, तर तुम्ही फक्त डेफिनिशन जरी लिहिली, तर इझिली तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. त्याच्यामुळे डायरेक्ट पूर्ण क्वेशन आपल्याला सोडायचं नाही. काहीतरी अटेम्प्ट करायचं आपल्याला, बरोबर आहे? जेवढं आपण अटेम्प्ट करू, तेवढे आपले मार्क्स वाढण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त होते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला, तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुमची काय हेल्प झाली, बरोबर? त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ किंवा आपलं चॅनल शेअर करा. कारण आपण तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीच्या किंवा बोर्डच्या प्रिपरेशनपासनं तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत सगळ्या टप्प्यावर तुमच्या जेवढ्या स्टेप्स आहेत, तेवढ्या सगळ्यावर तुम्हाला मार्गदर्शन देत आहोत. त्याच्यामुळं चॅनलला नक्की शेअर करा, व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.